नमस्कार, मधुराणीज ब्लॉगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे। जसं की रेडी झाले त्यावरून तुम्हाला कळतच असेल आम्ही चाललो आहोत आज बाहेर, कारण की दिवाळीत माहेरी पण मी 2च दिवस राहिले, फिरणं झालं नाही आणि इकडे पण आम्ही घरातच होतो। स्वतः अनुचं स्कूल चालू होतंय ना, म्हटलं चला आज छोटीशी ट्रिप बघूया आता आम्ही कुठे कुठे जातो, तुम्हाला दिसेलच तर व्हिडिओ बघत राहा। आ गई क्या? हेलो गाइस, किधर चले हम चले मामा के घर। सो फायनली आम्ही निघालो जाण्यासाठी। तर आता कुठे जायचं, काय जायचं, कसं ते सगळं आमचं ठरलेलं होतं। आणि हा सगळ्यात आत्ताचा ट्रेंडिंग मिसळचा पॉईंट आहे विठ्ठला, जो की माझ्या माहेरच्या जवळ म्हणजे मखमलाबादच्या जवळ आहे, पेठ रोडला। जर तुम्हाला यायचं असेल तर तुम्ही गुगलवर सर्च करा, ॲड्रेस लगेच मिळून जाईल। खूप छान आहे सगळं, आतमध्ये गेल्यावर मी तुम्हाला दाखवतेच। गेल्याच एंट्री जी झाली ती मस्त अशी तुळशी वृंदावन होतं, जे दगडी तुळस वृंदावन होतं, खूप सुंदर होतं ॲम्बियन्स। आणि मस्त इथं सगळं काही पारंपरिक गोष्टी ठेवलेल्या होत्या। त्यानंतर मिस्टर आणि मुलं जाऊन मध्ये मिसळसाठी नंबर लावून आले, कारण की भरपूर गर्दी होती। आणि म्हटलं चला आपला नंबर लागतोय तोपर्यंत सगळ्या गोष्टी एक्सप्लोअर करूया, म्हणून आम्ही चाललो मध्ये बघण्यासाठी। तर मध्ये राईड होती, त्यानंतर हॉर्स रायडिंग होतं, व छोटे छोटे झोके होते मुलांच्यासाठी, छोट्या छोट्या राईड्स होत्या, स्लाईड होतं, सीसॉ होतं, अशा बऱ्याच गोष्टी होत्या। पण माझ्या मुलांना मात्र कॅमल राईड आणि त्या करण्यात इंटरेस्ट नाही, त्यांना फक्त स्लाईड करायची होती। आणि शिवांशला जशी स्लाईड दिसली तसं तो तिकडे पळाला। सो इकडे बसण्यासाठी छान असं मोकळी जागा होती, झाडं होती आणि मॅट म्हणजे चटया, सतरंजा या सगळ्या त्यांच्याकडेच असतात। जर आपल्याला फॅमिलीसोबत खाली बराच वेळ घालवायचा असेल तर आपल्याला ते देखील मिळतं। ही एक राईड होती, पण ती जरा रिस्कीच वाटली। अनुला बसायचं होतं पण आम्ही काही बसू दिलं नाही, कारण की याच्या आधी एक छोटासा मुलगा बसलेला होता आणि तो खूप घाबरला होता, त्यामुळे आम्ही त्याला बसू दिलं नाही। आणि त्यानंतर जसं की बघताय मस्त झोके होते, स्लाईड्स होत्या, छान आहे, मुलांसाठी तुम्ही घेऊन येऊ शकता त्यांना। मागून जायचं पाय जिने याच्याने, थांब त्याला हळू चढू दे। ए आणू ते बघ तिथे एरोप्लेन पण आहे त्याच्यात बसायला, सरक। नाही तुला इकडे आणू, इकडे बस, बघा ना। काय रे, काय झालं? रिकामा बस लवकर। अनुजा बाजू सरक तो येतोय ना। अरे पडला असं पुढे। बस झालं शिवा। चार
उंची वाढत नाही. येल्लो कलरचे पक्षी बाहेर झोका घेन तू लोटायला. बराच वेळ आम्ही तिथं घालवल्यानंतर आम्ही निघालो MTDC बोट क्लब, जे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विकसित केलेलं आहे. तसं खूप छान बोट क्लब आहे गंगापूर डॅमवरती. तर आम्ही तिकडेच निघालो होतो कारण की त्यात सनसेट बघायचा होता आणि बोटिंग पण करायची होती. सो तिथे येऊन पोहोचलो. हॉर्स रायडिंग होती आणि खूप छान होतं. आता पाण्यावरती बघू शकता तुम्ही, धरण आहे तर मस्तच असणार. सो चला मध्ये जाऊया आणि तुम्हाला दिसेल काय काय आहे ते, आणि बोटिंग पण केलेली आहे त्यामध्ये. सो चलो. तर या ठिकाणी मध्ये येण्याची एंट्री फी आहे 100 रुपये, आणि जर तुम्ही बोटिंगमध्ये बसणार असाल तर त्याचे वेगवेगळे चार्जेस लागू शकतात. परंतु फक्त तुम्हाला धरण बघायचं आहे, सनसेट बघायचं आहे, छान असं एन्जॉय करायचं, एक्सप्लोअर करायची जागा, तर त्याच्यासाठी फक्त 100 रुपये तिकीट आहे या ठिकाणी. पर पर्सन 100 रुपये. 5 वर्षाच्या मुलाच्या पुढे पूर्ण तिकीट लागतं, म्हणजे 100च लागतं, आणि 5 वर्षाच्या आतील 1ही रुपया लागत नाही. सो छान असं आहे. आणि तुम्हाला इथे यायचं असेल तर एक तर तुम्ही सकाळी या किंवा संध्याकाळी या. दुपारच्या वेळेस ऊन असतं, त्यापेक्षा संध्याकाळी आलेलं खूप छान वाटेल. तर आम्ही संध्याकाळी सनसेट बघण्यासाठीच आलेलो. तर तुम्ही बघू शकता सनसेट होण्याची वेळ आलेली आहे. बघूया आता आम्हाला सनसेट होईपर्यंत बोट मिळते की नाही. पण आमचं लक्ष कुठेही गेलं की फक्त स्लायडिंग करायची असते आम्हाला. सो इकडे पण शिवांश आला आणि त्याचं स्लायडिंग चालू झालं होतं. इथे बराच वेळ गेला, नाहीतर आम्हाला बरोबर सनसेट बोटमधून बघता आला असता. पण जाऊ द्या, मुलांची मजा ते पण महत्त्वाचं आहे. आणि तो रडायला लागला जर त्याला आपण घेऊन गेलो असतो तर. सनसेट बघ काय सही दिसतं. इथून फोटो काढूया आपण.
तिकीट आपण